लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। हे पैसे 25 तारखेपासून 30 तारखेच्या दरम्यान तुमच्या अकाउंटला येणार आहेत। अजून जर तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील तर घाबरून जाऊ नका, 30 तारखेपर्यंत वाट बघा, तुमच्याही अकाउंटला 4,500 रुपये येतील। आता पहिली गोष्ट, 4,500 रुपये हे सर्वच महिलांच्या अकाउंटला येणार आहेत का? तर नाही। 4,500 रुपये हे त्याच महिलांच्या अकाउंटला येणार आहेत ज्यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले आहेत आणि त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 3,000 रुपये अकाउंटला आले नव्हते, त्या महिलांना 4,500 रुपये हे अकाउंटला येणार आहेत। दुसरी गोष्ट, ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता पण त्यांच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी होत्या किंवा त्यांचा आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक नव्हतं, त्याही महिलांना त्या महिलांच्या अकाउंटला 4,500 रुपये हे येणार आहेत। आणि ज्या महिलांना 3,000 रुपयाचा हप्ता मागच्या महिन्यात आला होता त्या महिलांच्या खात्यावर आता 1,500 रुपये हे जमा होणार आहेत 25 तारखेपासून 30 तारखेच्या दरम्यान। आता जर तुमच्या अकाउंटला जर आधार कार्ड लिंक आहे की नाही हे कसं तुम्ही बघणार? तर हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघू शकतात, तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे की नाही। जर लिंक असेल तर तुम्हालाही पैसे येणार आहेत आणि जर लिंक नसेल तर आजच तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधून ते लिंक करून घ्या, म्हणजे तुम्हालाही पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तुम्हाला मी सांगतो की कसं चेक करायचं की तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे की नाही। तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला गुगलवर यायचं आहे आणि गुगलवर येऊन सर्च करायचं आहे आधार लॉगिन। आधार लॉगिन सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल माय आधार लॉगिन, माय आधार UIDAI ह्या बटनवर पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आधार कार्डचं होमपेज तुमच्यासमोर ओपन होईल। आधार कार्डच्या होमपेजवर तुम्हाला लॉगिन बटन आहे इथे खाली, इथे त्या लॉगिन बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉगिन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा टाकायचा आहे। आधार नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP ह्या ऑप्शनवर खाली क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येईल 6 डिजिटचा, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर मग आधार नंबर टाकतोय मी इथे। OTP टाकल्यानंतर लॉगिन बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशी स्क्रीन तुमच्या समोर येईल, त्यामुळे तुम्हाला थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथे एक ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस। या बँक सीडिंग स्टेटस ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बँक सीडिंग स्टेटसवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथे तुमचा आधार नंबर तुम्हाला दिसेल, आज शेवटचे 4 अंक दिसतील, बँक नेम दिसेल, बँक सीडिंग स्टेटस दिसेल ॲक्टिव्ह आणि लास्ट अपडेटेड डेट। इथे जर ॲक्टिव्ह नसेल आणि इनॲक्टिव्ह असेल तर याचा अर्थ की तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक झालेला नाही आहे अजून, तर तुम्ही बँकेत जाऊन बँक कर्मचाऱ्याला रिक्वेस्ट करू शकतात की तुमच्या आधार कार्डमध्ये बँक अकाउंट नंबर लिंक झालेला नाही आहे, तर त्यांना रिक्वेस्ट करू शकतात की लिंक करायला। हा जर लिंक असेल तरच तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या अकाउंटला मिळणार आहेत। इथे जर इनॲक्टिव्ह स्टेटस असेल तर पैसे मिळणार नाही आहेत। ही माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा।